श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर पहा, आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर आज आमच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाले. तर पहा, आमचा हा आंबट गोड संसार आज याला 15 वर्ष पूर्ण झाले आणि 16वं वर्ष चालू झालं. तर पहा, 15 वर्ष कसे गेले हे पटकन लक्षातही आलं नाही. प्रत्येक वर्षी बड्डे येतो, बड्डे साजरा करतो आणि नवीन वर्ष चालू होतं. असं करता करता आज कंप्लीट 15 वर्ष झाले आहेत पहा आमच्या लग्नाला. तर आज लग्नाचा वाढदिवस आहे, पण मी घरीच आहे, कारण की मागचे 2-3 दिवस आम्ही फिरून वगैरे आलो. काल त्यांना म्हटलं की उद्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर काय प्लॅन आहे. तर आमचे ते ओरडले आणि म्हटले 2-3 दिवस देवाला वगैरे जाऊन आलो, अजून काही भागलं नाही का. तर बघा, गप्पच बसले. म्हटलं नको काही जास्त बोलायला. तर पहा, आज काही कुठे बाहेर वगैरे फिरायला जाणार नाही, पण मी त्यांनाही मुद्दामूनच विचारलं होतं, कारण की मला माहिती होतं की ते काही आपल्याला फिरायला वगैरे नेणार नाही आहेत. कारण की मध्येच 2-3 दिवस अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर वगैरे करून आलो होतो. त्याच्यामुळे गाडीत बसूनही खूप कंटाळा आला होता आणि आता कुठे बाहेर जायचाही काही प्लॅन नव्हता आणि इच्छाही नव्हती. पण तरीसुद्धा त्यांना मुद्दामून विचारलं की कुठे बाहेर जायचा प्लॅन वगैरे आहे का. तर ते ओरडले. ते तर अपेक्षितच होतं ओरडणं, पण मी माझ्या हातानेच माझा पचका वगैरे करून घेतला. तर असो. तर पहा, आज आहे बड्डे, तर म्हटलं बड्डे स्पेशल आज नाश्त्याला इडली वगैरे बनवावी. आज फक्त इडली आणि डोसे वगैरे बनवणार आहे आणि बाकीचा काही स्वयंपाक वगैरे बनवणार नाही, कारण की इडली वगैरे बनवा आणि नंतर बाकीचा स्वयंपाक करा, तर स्वयंपाक तसाच राहतोय पहा. कारण की इडली आणि डोसे असल्यावरती पोरं काही चपाती भाजी खात नाही, फक्त दिवसभर डोसेच बनवून खातात. तर म्हटलं आज काही बाकीचा स्वयंपाक वगैरे करायला नको, आज दिवसभर फक्त इडली डोसेवरच राहायचं आणि संध्याकाळी तर बाहेर जेवायला जाणारच होतो. छान गरम गरम इडल्या वगैरे बनवल्या आणि मुलांना तर डोसेच लागतात. मुलं इडली काही जास्त खात नाही, तर त्यांच्यासाठी डोसे बनवले आणि 1-2 कुकर इडल्याचे वगैरे बनवले. ते तर सकाळी कामालाच गेले होते, फक्त आमच्या पुरते इडली आणि डोसा वगैरे बनवलं. म्हटलं ते दुपारी कामावरून आल्यानंतर मग त्यांना गरम गरम डोसे वगैरे बनवून देता येतील. तर पहा, इडली डोसा वगैरे केला, छान नाश्ता वगैरे केला आणि आता म्हटलं किचन ओटा वगैरे आवरायला हवं, स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे. तर पहा, इडलीचं पीठ मी नेहमी दळलं की एका डब्यामध्येच ठेवते, कारण की पातेल्यात वगैरे ठेवलं की ते खाली सांडतं आणि नंतर मग खूप चिकचिक होते. तर डब्यामध्ये ठेवलं आणि झाकण लावून ठेवलं. जरा मोठा डबा घेते, म्हणजे पीठही खाली सांडत नाही आणि पॅक बंद डबा असला की पीठही छान फुलून वगैरे येतं. किचन ओट्यावरती तर रात्री घासलेले भांडे तसेच होते, कारण की सकाळी उठल्या उठल्या पटकन इडल्या वगैरे लावल्या आणि नाश्त्याच्या नादी लागल्यामुळे भांडेही तसेच जाळीत राहिले. तर पटकन म्हटलं भांडे जाळीतले ट्रॉलीमध्ये लावून द्यावे आणि इडल्या काही उरल्या होत्या त्या पटकन एका पातेल्यात वगैरे काढून ठेवल्या. आणि चटणीला तर पहा शिजवली नाही, तिला छान जिरी मोहरीची आणि कढीपत्ता हिंगाची फोडणी वगैरे दिली. तर पहा, अशा पद्धतीने चटणीला फोडणी दिली तरी चटणीची टेस्ट एकदम छान लागते.
किचन ओटा तर मी आवरत होते, पण आज दीदीला म्हटलं की जरा घरं झाडून फरची वगैरे पुसून घ्या. तसं तर ती नेहमीच घरं झाडून फरची पुसते, पण आज म्हटलं आजही घरं झाडून फरची वगैरे पुसून घे. तर पहा ती घरं वगैरे झाडते, फरची वगैरे पुसते, तोपर्यंत माझे किचन ओटा वगैरे साफ होतो आणि पटकन भांडेही घासून घेते. तर पहा काम करत असताना आमच्या पिल्लूला तर नेहमी मध्ये मध्येच करायचं असतं, कारण की मी जिथं असेल तिथं त्याला काहीतरी लुडबुड करायची असते. तर पहा काल मटकी भिजत टाकली होती, म्हटलं आज छान मटकीची उसळ वगैरे बनवीन, पण नंतर मटकीचा प्लॅन कॅन्सल केला आणि इडलीच बनवली. तर पहा त्याला तर मटकीला मोड आले होते आणि त्याला मटकी बाहेर कुंड्यांमध्ये मातीमध्ये टाकून लावायची होती. तर म्हटलं मला मटकी दे 4-5. तर पहा माझं काम चालू असतानाच त्याला मध्ये काहीतरी एखादं काम वाढवायचं असतं. तर पहा त्याला मटकी वगैरे सोडून दिली आणि लगेच त्याच्यातली एक मूठ भरून मटकी घेऊन गॅलरीमध्ये गेला आणि आता तो ती मटकी एका कुंडीत वगैरे टाकेल आणि तिलाच रोज पाणी घालत बसेन. तर पहा छान किचन ओटा वगैरे आवरला आणि नंतर म्हटलं कपडे वगैरे धुवायला टाकावे, कारण की आज वातावरणही जरा पावसाचं आहे. असं वाटते की संध्याकाळी भरपूर जोरदार पाऊस येईल, कारण की बाहेर 12-1 वाजले तरीही अंधार पडल्यासारखं झालेलं आहे. तर पटकन कपडे वगैरे वाळले म्हणजे टेन्शन नाही. नाही तर पाऊस आला की पुन्हा कपडे आंबट ओले घरामध्ये आणावे लागतात आणि पुन्हा मग ते स्टँडला लावावं लागतं आणि स्टँड घरामध्ये ठेवलं की एवढी अडचण होते की पटकन जाता येताही येत नाही. दुपारी सर्व काम झाल्यानंतर पिल्लू म्हटलं मम्मी मला कराटेमध्ये कसा काता शिकवतात ते मी तुला दाखवतो. तर पहा कराटेमध्ये त्याला जे काही शिकवतात ते मला करून दाखवत होता. मला तर काही समजत नव्हतं, पण त्याचं चालू होतं ही हू हा हा. त्याचं जरा वेळ ते काता वगैरे पाहिला आणि नंतर मग मोबाईल घेऊन वगैरे बसले. तर तो मला म्हणतोय की मम्मी तू ब्लॉग शूट करताना मला कधी थोडंसंच घेते, तर मला घे. तर पहा मोबाईल वगैरे चालू केला आणि त्याला थोडंसं मोबाईल शूटमध्ये घ्यायला गेले. तर पहा कसा लाजतोय आणि नंतर म्हणतो की नको घेऊ. आधी म्हणतो घे आणि नंतर म्हणतोय नको घेऊ आणि पुन्हा लाजून माझ्या मागे लपून बसतोय कसा. बापरे, बाहेर तर किती गडगड आवाज येतोय, कारण की मी सकाळीच म्हटलं होतं वातावरण एकदम अंधारल्यासारखं झाले आणि पाऊस येईल. तर पहा 4 वाजता पाऊस आलाच पहा आणि वारं तर एवढं सुटलं होतं की भरपूर सामान वगैरे खाली पडलं. माझ्या गॅलरीमध्ये मी एक स्टँड वगैरे बनवून घेतला आहे, त्याच्यावरती जे सामान लागत नाही ते ठेवले. ते सामानही बदबद सर्व खाली पडून गेलं आणि झाडं तर एवढे हालतायत की विचारूच नका. काही ठिकाणी असं वाटते नक्कीच झाडं वगैरे पडतील. विजांचा कडकडाटही चालू आहे पहा आणि वारं तर एवढं सुटले, पण तरी आमच्या पिल्लूला बाहेर उभं राहायचंय. तर त्याला त्याचे पप्पा ओरडले आणि आतमध्ये घेतले, कारण की बाहेर वारं एवढे सुटले की पत्रे वगैरे काही काही उडून जातील अशी शक्यता वाटते. पाऊस तर काही येत नाहीये, पण विजांचा कडकडाट चालू आहे आणि वारं तर भरपूर सुटले पहा. वातावरण एकदम अंधारल्यासारखं झाले आणि ढग तर पहा तुम्ही किती काळे झालेले आहेत. असं वातावरण झालं की पाहायला मज्जा वाटते, पण विजा कडकडल्या की भीतीही वाटते पहा. पटकन कपडे काढले पहा, कारण की वारं एवढं सुटलं होतं, म्हटले कपडे उडून जातील. तर पहा सकाळीच म्हटलं होतं की कपडे काही सुकायचे वगैरे नाही, उशिरा टाकले तर तसंच झालं. कपडेही पटकन व्यवस्थित सुकले नाही, थोडे आंबट वरलेच राहिले. तसेच कपडे पटपट घरामध्ये आणून टाकले आणि आता ते कपड्याच्या स्टँडवरतीच मला टाकावं लागणार आहेत. थोडंफार वारं कमी झालं
आणि लगेच पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर थोडंफार वारं थांबलं, पण विजा चमकतच होत्या. तर पाऊस येतोय, पण शेजारच्या बिल्डिंगमधल्या 2-3 मुली कशा एवढ्या विजा कडकडतायत आणि वारं सुटले तरी पावसामध्ये भिजतायत. तर गॅलरीमध्ये तर मागाशीच म्हटलं होतं, भरपूर सामान खाली पडलं आणि जे माझे संक्रांतीचे जे छोटे छोटे मडके मी आणले होते ते तसेच ठेवले होते, ते सुद्धा खाली पडून पूर्ण फुटून वगैरे केले. आणि वरती जो काही पसारा होता तो पूर्ण गॅलरीमध्ये पडला आणि पूर्ण इकडे गॅलरीमध्ये पसारा झाला. पाहतो सर्व पाऊस उघडल्यानंतर तो पसारा आवरला वगैरे. आणि कालच त्यांना ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून एक शर्ट आणि पॅन्ट आणलं होतं. तर तिथे काल त्यांनी घालून पाहिला, त्यांना आवडला, पण घरी आल्यानंतर त्यांना तो काही शर्ट आवडेना आणि पुन्हा तो शर्ट घेऊन आम्ही रिटर्न करण्यासाठी दुकानामध्ये गेलो. तर शर्ट वगैरे छान रिटर्न वगैरे केला, नवीन शर्ट दुसरा घेतला आणि संध्याकाळी घरी आले. नंतर मुलांना वगैरे घेतलं आणि मग संध्याकाळी 8-8:30 वाजता छान जेवण करण्यासाठी बाहेर गेलो. तर संध्याकाळी पाऊस वगैरे उघडला होता, पण पाऊस पडल्यामुळे तर सगळीकडे चिखल वगैरे झाला होता. तरी पाऊस पडलाय, चिखल वगैरे झालाय, तरी पण काही गर्दी कुठे कमी होत नाही. रस्त्यावरती गाड्यांची आणि माणसांची गर्दी तर आहेच तर संध्याकाळी छान 8-8:30 वाजता जेवण वगैरे करायला गेलो. जेवण वगैरे केलं आणि नंतर मग बाहेर आलो आणि म्हटलं 1-2 फोटो वगैरे काढावा, कारण की हॉटेलमध्ये घुसताना फोटो काढायला तिथे खूप लोकांची गर्दी वगैरे होती. म्हटलं आपलं जेवण वगैरे करावं आणि नंतर मग बाहेर येऊन फोटो वगैरे काढावे. तर आधी जेवण वगैरे केलं, छान पद्धतीने स्टार्टर वगैरे घेतलं आणि बाहेर जेवायला गेलो. तर पोरांना आनंदच होतोय. जेवण वगैरे केलं सर्व आणि नंतर मग बाहेर आलो. मुलं तर म्हणत होते तिथे हॉटेलमध्ये आईस्क्रीम वगैरे घ्या, पण म्हटलं बाहेर छान आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊनच आईस्क्रीम वगैरे खाऊया. तर बाहेर एका ठिकाणी आलो आणि छान आईस्क्रीम वगैरे घेतली. आत्ताच मगाशी पाऊस पडल्यामुळे बाहेर एकदम थंड वातावरण झालं होतं आणि तरीसुद्धा आईस्क्रीम वगैरे घेऊन खाल्ली, कारण की बाहेर जेवण केलं की आईस्क्रीम वगैरे खाऊ वाटतेस. तर मुलांना 2 चॉकलेटचे कोन वगैरे घेतले आणि आम्हीही 2 छान डब्यातल्या आईस्क्रीम वगैरे घेतल्या. आईस्क्रीम घेण्यासाठी तर एवढी गर्दी होती की तिथे बऱ्याच वेळ उभं राहिलं, तेव्हा कुठे आमचा नंबर लागला आणि नंतर मग आम्हाला आईस्क्रीम वगैरे भेटली. तर अशा पद्धतीने आज आम्ही आमच्या लग्नाचा 15वा वाढदिवस एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने साजरा केला. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.